नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 7वी सराव संच 42 बघणार आहोत. यामधील आपला पहिला प्रश्न, पुढील सारणी पूर्ण करा. ही दिलेली सारणी पूर्ण करायची आहे. तर बघा, यामध्ये पहिल्या क्रमांकामध्ये त्रिज्या दिलेली आहे, व्यास आणि परिघ काढायचा आहे. नंतर आपल्याला त्रिज्या आणि परिघ काढायचा आहे. त्यानंतर आपल्याला त्रिज्या व्यास काढायचा आहे. त्यानंतरच्या क्रमांकामध्ये आपल्याला त्रिज्या आणि व्यास या दोन्ही किमती काढायच्या आहे. परिघ दिलेला आहे. पहिल्या क्रमांकाचं जे उदाहरण आहे ते आपण सोडवूयात. पहिलं, त्यामध्ये दिलेलं काय आहे? त्रिज्या दिलेली आहे. त्रिज्या म्हणजे काय असतं? आर. ओके, रेडियस इज इक्वल टू 7 सेंटीमीटर. ओके, हे 7 सेंटीमीटर दिलेलं आहे. आपल्याला त्रिज्या दिलेली आहे, व्यास आणि परिघ काढायचं आहे. तर बघा, त्रिज्यावरनं आपण व्यास आणि परिघ कसा काढू शकतो बघा. तर बघा, आपण पहिले डी व्हॅल्यू ही काढून घेऊया. काय फॉर्म्युला आहे? आर व्हॅल्यू दिलेली आहे आणि डी व्हॅल्यू काढायची आहे. तर डी इज इक्वल टू 2 इंटू आर हा फॉर्म्युला आहे. तर या फॉर्म्युल्यामध्ये बघा, डी व्हॅल्यू काढायची आहे ना, ही आर व्हॅल्यू इथे पुट करायची आणि डी व्हॅल्यू आपल्याला मल्टिप्लिकेशन नंतर मिळून जाणार. तर काय आहे? 2 मल्टिप्लाइड बाय 7 सेंटीमीटर, 7 दुने 14. तर 14 सेंटीमीटर ही मिळाली डीची व्हॅल्यू. बरोबर. आता त्यानंतर आपल्याला सी व्हॅल्यू काढायची आहे. काय फॉर्म्युला बघा, आपल्याकडे आर व्हॅल्यू डी व्हॅल्यू आहे, आपल्याला सी व्हॅल्यू काढायची आहे. तर बघा, सी इज इक्वल टू 2 पाय आर या फॉर्म्युल्याने आपण सरकमफरन्स काढू शकतो. 2 मल्टिप्लाय बाय पाय व्हॅल्यू 22/7, आर व्हॅल्यू इथे दिलेली आहे आपली 7. बरोबर. बघा, छेदाचा अंशातला 7 कट झाला. इथे काय आहे? 22 दुने 44. तर 44 सेंटीमीटर ही आली सी व्हॅल्यू. बरोबर. डी व्हॅल्यू मिळाली आपल्याला 14 आणि सी व्हॅल्यू मिळाली 44. ती आपण इथे लिहून घेऊया. 14 सेंटीमीटर आणि ही आली 44 सेंटीमीटर. ओके. तर सेकंड, इथे त्रिज्या म्हणजे आर व्हॅल्यू काढायची आहे, सी काढायची आहे, डी व्हॅल्यू दिलेली आहे. तर आपण लिहून घेऊया. डी इज इक्वल टू 28 सेंटीमीटर. बघा, तर हा फॉर्म्युला आहे. डी इज इक्वल टू 2 इंटू आर हा फॉर्म्युला जो आहे, या फॉर्म्युल्याने आपण डी व्हॅल्यू दिलेली आहे 2. तर ही कॉन्स्टंट आहे, तर आर व्हॅल्यू आपण काढू शकतो. फक्त या फॉर्म्युल्याला आपल्याला आर इक्वल टू मध्ये कन्वर्ट करावं लागणार. बघा, आपण हा फॉर्म्युला असाची असा लिहून घेऊया अगोदर. डी इज इक्वल टू 2 इंटू आर. बरोबर. आता आरची व्हॅल्यू काढायची आहे आपल्याला, तर 2ला इकडे शिफ्ट करून घेऊया. कसा शिफ्ट होणार बघा? डी डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू आर. डी व्हॅल्यूला आपण 2ने भागलं तर आपल्याला आर व्हॅल्यू मिळणार. आता डी व्हॅल्यू काय आहे आपली? 28 आणि त्याला 2ने भागलं. 2 1 जा 2, 2 1 जा 2, 2 4 जा 8. किती आली? 14 डिवायडेड बाय 1 आली. तर 14ला 1ने डिवाइड केलं तर 14च येणार. बरोबर. म्हणून इथं आर व्हॅल्यू काय आली? 14. आता आपल्याकडे आर व्हॅल्यू आहे, डी व्हॅल्यू आहे, आपल्याला सी व्हॅल्यू काढायची आहे, सरकमफरन्स काढायचं आहे. तर बघा, सी इज इक्वल टू पाय डी या फॉर्म्युल्याने आपण सी व्हॅल्यू काढू शकतो. इथे आपल्याला डी व्हॅल्यू पुट करायची आहे. पाय 22/7 असतो. डी व्हॅल्यू काय आहे आपली? 28. 7 1 7, 7 चौक 28, 22 चौक, तर ही आली 88 सेंटीमीटर. सी इज इक्वल टू 88 सेंटीमीटर. इथे आपली आर व्हॅल्यू आलेली आहे 14 सेंटीमीटर. इथे आपली सी व्हॅल्यू 88 सेंटीमीटर आलेली आहे. तर बघा, 88 सेंटीमीटर. इथे थर्ड क्रमांकामध्ये आपल्याकडे सी व्हॅल्यू दिलेली आहे. सी इज इक्वल टू 616 सेंटीमीटर. आपल्याला आर आणि डी व्हॅल्यू काढायची आहे. तर बघा, आपण पहिले डी व्हॅल्यू काढून घेऊया. तर बघा, सी इज इक्वल टू पाय डी या फॉर्म्युल्यानुसार
सी व्हॅल्यू पाय व्हॅल्यू आपण इथे पुट केली, आपल्याला डी व्हॅल्यू मिळणार आहे. आपण इथे सी आणि पायची व्हॅल्यू टाकून घेऊया. सी व्हॅल्यू काय आहे 616 इज इक्वल टू 22/7 इज इक्वल टू डी. बरोबर. आता ही व्हॅल्यू जी आहे ती आपण इकडे शिफ्ट करून घेऊया. इथे बघा 7 जो आहे डी सोबत भागाकारामध्ये आहे, इकडे गेल्या गुणाकारामध्ये शिफ्ट होणार. तर चला आपण पहिले 7ला इकडे गुणाकारामध्ये शिफ्ट करून घेऊया. 616 मल्टिप्लाय बाय 7. ओके. आता 22 इथे गुणाकारामध्ये इकडे काय होणार आहे भागाकारामध्ये शिफ्ट होणार, म्हणजे इथे खाली. ओके. 22 बरोबर डी. म्हणजेच हा कशाच्या इक्वल आहे बघा, डी इज इक्वल टू 616 मल्टिप्लाय बाय 7 डिवायडेड बाय 22 आहे की नाही. हे आणि हे काय आहे इक्वलच आहे. तर बघा आता 616 ही व्हॅल्यू आणि 22 ही व्हॅल्यू, दोन्ही व्हॅल्यूला 2ने भाग जाणार आहे. आपण दोन्ही व्हॅल्यूला 2ने भाग देऊन घेऊ अगोदर. बरोबर. 2×3=6. 2च्या पाड्यामध्ये 1 नाही आहे, तर आपण ह्या दोघांना भाग देऊ, पण आपल्याला अगोदर 0 घ्यावं लागणार आहे. 2×8=16. बरोबर. इथे बघा 2×1=2. आता इथे 308 गुणुले 7 आहे. या दोघांचा अगोदर गुणाकार करून घेऊ, नंतर त्याला 11ने भागू. तर बघा 308 गुणुले 7 भागिले 11. तर ही व्हॅल्यू किती येते बघू. 308 गुणुले 7. 7×8 56. 56चा 6 येते, हातच्या आले 5. 7 0 0 0 आणि 5 5 आले. 7×3 21. ही आली 2156. आपण इथे लिहून घेऊया 2156 भागिले 11. आता ह्या संख्येला आपल्याला 11ने भाग द्यायचा आहे. बघा 11×1=11. इथे 11च्या पाड्यात 21 नाही आहे, डायरेक्ट 22. 11×2=22 आहे, म्हणजे इथं आपल्याला भाग देताना 2 तर नाही 11च्या पाड्यात, म्हणजे या 2 संख्यांना भाग द्यावा लागणार आहे. म्हणजे 11×1=11च घ्यावं लागणार आहे. आता बघा 21 मधून 11 गेले, 10 राहिले. बरोबर. म्हणजे 1 0 आणि 5. 10 नाही आहे, म्हणजे आपल्याला 1 0 आणि 5 ह्या 3 संख्यांना भाग द्यावा लागणार आहे. 11च्या पाड्यात 105 आहे का नाही, 11×9=99 घ्यावं लागणार आहे. 105 मधून 99 वजा झाले तर किती राहिले 6 राहिले. तर 6 आणि हे 6 66 झाले. 11×6=66. म्हणजे यांना भाग दिल्यानंतर आपली डी व्हॅल्यू जी आली ती किती आली 196 सेंटीमीटर. बरोबर. डी इज इक्वल टू 196 सेंटीमीटर. आता बघा आपल्याकडं डी इज इक्वल टू 196 सेंटीमीटर ही व्हॅल्यू आहे. सी इज इक्वल टू 616 सेंटीमीटर ही व्हॅल्यू पण आहे. आपल्याला आर व्हॅल्यू काढायची आहे. तर बघा डी इज इक्वल टू 2r. डी इज इक्वल टू 2r या फॉर्म्युल्याने आर इज इक्वल टू मध्ये कन्वर्ट करावं लागणार. कसं कन्वर्ट होणार बघा. आता आरची व्हॅल्यू काढायची आहे ना, तर 2ला इकडे शिफ्ट करून देऊ. 2 इथे याच्यासोबत गुणाकारामध्ये आहे, इकडे गेला भागाकारामध्ये शिफ्ट होणार. म्हणून d/2 इज इक्वल टू आर. म्हणजेच आर इज इक्वल टू d/2 हा फॉर्म्युला आपल्याला मिळाला. आता आपण इथे किमती टाकून घेऊया. डीची किंमत आहे 196 भागिले 2. 196ला 2ने भागल्यानंतर बघा 2×1=2. 2च्या पाड्यात 1 नाही आहे, या दोघांना भाग देऊ. 2×9=18. 19 मधून 18 वजा झाले, 1 राहिला, 1 आणि 6 16 झाले. 2×8=16. म्हणजे इथं किती आले 98 सेंटीमीटर. आपण थर्ड नंबरमध्ये ही आर व्हॅल्यू काढली आणि डी व्हॅल्यू काढली. तर ह्या दोन्ही व्हॅल्यू आपण इथे सारणीमध्ये लिहून घेऊया. आर व्हॅल्यू आलेली आहे 98 सेंटीमीटर आणि आर व्हॅल्यू आहे 196 सेंटीमीटर. आता हे बघा इथे आपल्याला सी व्हॅल्यू जी आहे 72.6 ही सेंटीमीटरमध्ये दिलेली आहे. ही आपल्याला डेसिमल पॉईंटमध्ये दिलेली आहे. डी आणि आर व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. तर डेसिमल पॉईंट बघितल्यानंतर मुलं घाबरून जातात. घाबरण्याचं काही एक कारण नाही आहे. जेवढं तुम्ही ज्या एक्झाम्पलला घाबरता तेवढं ते एक्झाम्पल सोपं असतं.
चला तर बघूया कसं. 4 नंबर आपल्याला सी व्हॅल्यू सी इज इक्वल टू 72.6 सेंटीमीटर दिलेली आहे. थर्ड नंबरच्या उदाहरणामध्ये जसं आपण सी इज इक्वल टू पाय डी या फॉर्म्युलानुसार आपण डी किंमत काढून घेतली, कारण सी आणि पाय व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. तर अगोदर किमती टाकून घेऊ. सीची किंमत किती आहे 72.6 आणि डीची किंमत पाय व्हॅल्यू किती आहे 22/7 आणि डी व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. तर बघा डी व्हॅल्यू काढायची आहे, तर ह्या दोन्ही अंकांना इकडे शिफ्ट करावे लागणार. 7 इथे भागाकारामध्ये आहे, तिकडे शिफ्ट केल्यानंतर गुणाकारामध्ये शिफ्ट होणार आणि 22 इथे गुणाकारामध्ये आहे, तिकडे भागाकारामध्ये शिफ्ट होणार. चला तर बघूया कसं. बघा 72.6 इकडं 7 गुणाकारामध्ये आणि 22 हा भागाकारामध्ये शिफ्ट झाला इज इक्वल टू डी. आता पहिले इथे 6 अंक आहे, इथे 2 आहे, म्हणजे हे दोन्ही पण दिलेल्या संख्या आहे. या दोन्ही संख्यांना 2ने भाग जाऊ शकतो, आपण देऊन घेऊया. बघा बे एक बे, त्यानंतर बघा बेच्या पाड्यात 7 नाही, बेत्रिक 6 घ्यावं लागणार. 7तून 6 वजा झाले, किती राहिले 1 राहिला, 1 आणि 2 12 झाले की नाही. तर बेसकी 12 इथे डेसिमल पॉईंट आणि बेत्रिक 6 36.3 गुणुले 7 भागिले 11. आता आपण पहिला ह्या दोघांचा गुणाकार करून घेऊ, नंतर त्याला 11ने भाग देऊ. चालेल? ओके. तर बघा 36.3 गुणुले 7, 7त्रिक 21, हातच्याला आले 2, 7 सकून 42, 43, 44, 44चा 4 इथे, हातच्याला आले 4, 7त्रिक 21, 21 आणि 4 25 झाले, इथे आले 25, म्हणजे 2541. तर बघा इथे डेसिमल पॉईंट आहे, आपल्याला उत्तरामध्ये पण डेसिमल पॉईंट द्यावं लागणार आहे. आपण याला मराठीमध्ये दशांश चिन्ह म्हणतो. तर बघा दशांश चिन्ह कुठे द्यायचं असतं, या दोन्ही संख्यांचा आपण गुणाकार केला ना, ज्या दोन संख्यांचा आपण गुणाकार केला त्या दोन्ही संख्येमध्ये दशांश चिन्हाच्या उजव्या साईडला किती अंक आहेत. बघा इथे एकच आहे, कारण याच्यामध्ये दशांश चिन्ह नाही आहे, म्हणजे आपल्याला उत्तरामध्ये पण दशांश चिन्हाच्या उजव्या साईडला एकच अंक येईल अशा ठिकाणी दशांश चिन्ह द्यायचं आहे. तर इथे देणार आपण, बरोबर दिलं गेलं. आता बघा इथे आपण यांचा गुणाकार किती आला 254.1, त्याला आता आपल्याला 11ने भागायचं आहे. 11 एक 11, 11च्या पाड्यात 25 नाही, पण 11 दुनी 22 आहेत, बरोबर. 11 दुनी 22, 25मधनं 22 वजा झाले, 3 राहिले, 3 आणि 4 34 झाले. 11च्या पाड्यात 34 पण नाही आहे, 11 त्रिक 33 आहे, तर आपण 11 त्रिक 33 घेऊया. 34मधून 33 वजा झाले, किती राहिले 1 पर राहिला. तर इथे डेसिमल पॉईंट आहे, याच्या अगोदर इथे 1 राहिला, हा 1 आणि 1 11 होतात, पण त्याच्या अगोदर हा डेसिमल पॉईंट आहे ना, दशांश चिन्ह आहे, तो आपण देऊन घेऊया. नंतर 11 1 11, म्हणजे किती आले 23.1 उत्तर आलेलं आहे. कशाचं डी बरोबर 23.1 सेंटीमीटर. आता आपल्याकडे डी व्हॅल्यू पण आहे, सी व्हॅल्यू पण आहे. आता आपला दुसरा फॉर्म्युला डी इज इक्वल टू 2r, ह्या फॉर्म्युल्याने आपण आर व्हॅल्यू काढू शकतो. डी इज इक्वल टू 2r, इथे आपण किमती टाकून घेऊ. डीची किंमत किती आहे 23.1 बरोबर 2 गुणुले आर. 2 इथे याच्यासोबत मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, इकडे आल्यावर डिव्हिजनमध्ये शिफ्ट होणार, म्हणजेच भागाकारामध्ये शिफ्ट होणार. ते कसं बघा 23.1 भागिले 2 बरोबर आर. बे एक बे, इथं पण बे एक बे, 3मधनं 2 वजा झाले, 1 राहिला, 1 आणि 1 11 झाले, पण त्याच्या अगोदर डेसिमल पॉईंट आहे, दशांश चिन्ह आहे, ते देऊन घेतलं. नंतर 11 आहे, 2च्या पाड्यात 11 नाही आहे, मग बे पंच 10 घ्यावं लागणार. पुन्हा 11मधून 10 वजा झाल्यानंतर 1 उरला, 1 आणि पुन्हा आपण त्याच्यावर 0 घेतला तर 10 झाले, बे पंच 10, म्हणजे इथं किती आले 11.55 आलं. सोपं आहे की नाही. आर इज इक्वल टू 11.55 सेंटीमीटर. आपल्याला आर व्हॅल्यू पण मिळून गेली आणि डी व्हॅल्यू पण मिळून गेली. आता या दोन्ही व्हॅल्यूज आपण
सारणीमध्ये लिहून घेऊया. तर आपली आर किंमत आलेली आहे 11.55 सेंटीमीटर आणि डी व्हॅल्यू आलेली आहे 23.1 सेंटीमीटर. उदाहरण क्रमांक 2. एका वर्तुळाचा परिघ 176 सेंटीमीटर आहे, तर त्याची त्रिज्या काढा. परिघ म्हणजे काय असतं? परिघ सर्कम्फरन्स असतं, त्याला सी ने डिनोट केलं जातं. सी इज इक्वल टू 2πr. ह्या फॉर्म्युल्याने आपण ही किंमत दिलेली आहे, ह्या दोन्ही माहिती आहे आपल्याला, ही किंमत काढू शकतो. तर बघा, आपण पहिले फॉर्म्युल्यामध्ये किमती टाकून घेऊया. 176 बरोबर 2 गुणुले 22/7 गुणुले r. आता अगोदर आपल्याला ह्या दोन्ही किमती इकडे शिफ्ट करून घ्याव्या लागणार आहे. बघा कशा शिफ्ट होणार? 7 इथे भागाकारामध्ये आहे, याच्यासोबत इकडे गुणाकारामध्ये शिफ्ट होणार. हे दोघं इथे गुणाकारात आहे, इकडे भागाकारामध्ये शिफ्ट होणार. तर बघा कसं, 176 गुणुले 7 गुणाकारामध्ये शिफ्ट झाला, तर हे दोन इकडं भागाकारामध्ये बरोबर r. आता बघा 176 आणि 22 हे दोन्ही पण नंबर, दोन्ही यांना भाग जातो, आपण या दोन्हींना भाग देऊन घेऊया. बेक बे बेक बे. इथे 2 16, 17तून 16 झालं, 1 राहिला, 1 आणि 6 16 झाले, पुन्हा 2 16 बरोबर. आता इकडे किती आहे बघा, जे नंबर आले ते आपण लिहून घेऊया. 2 गुणुले 11. तर बघा 11 1 11, 11 8 88 बरोबर. तर आपण या दोघांचा गुणाकार करून खाली नंबर लिहून घेऊया आणि नंतर त्याला 2 ने भाग देऊया. 8 7 56, 56 भागिले 2 बरोबर r ची किंमत मिळणार. बेक बे, बेदुने 4, 5 मधनं 4 वजा झाले, 1 राहिला, 1 आणि 6 16 झाले, 2 16. r ची किंमत किती आली? 28. तर आपण r इज इक्वल टू 28 असं लिहू शकतो बरोबर, सेंटीमीटर. तर बघा r म्हणजेच त्रिज्या असते, r त्रिज्या बरोबर 28 सेंटीमीटर. उदाहरण क्रमांक 3 आहे. एका वर्तुळाकार बागेची त्रिज्या 56 मीटर आहे. बागेभोवती 4 पदरी कुंपण घालण्यासाठी प्रति मीटर रुपये 40 प्रमाणे किती खर्च येईल हे आपल्याला काढायचं आहे. तर बघा इथे त्रिज्या दिलेली आहे आणि बागेचं एक राऊंड जे असतं, एक पदरी कुंपण जे आहे ते म्हणजे काय असतं? सर्कम्फरन्स परिघ व्हॅल्यू असते. तर आपल्याला पहिले त्रिज्या दिलेली आहे, त्यावरनं आपण परिघ व्हॅल्यू काढून घेऊ. तर आपल्याला वर्तुळाकार बागेचा परिघ C बरोबर 2πr बरोबर. आता 22/7 गुणुले 56. तर बघा 7 1 7, 7 8 56. तर जे नंबर राहिले त्यांचे आपण गुणाकार करून घेऊ. बघा 22 दुने काय होतं? 44. 44 गुणुले 8 केल्यानंतर आपल्याला C म्हणजे परिघ व्हॅल्यू आपल्याला मिळून जाणार बरोबर. ही येणार मीटरमध्ये. तर बघा 8 चौक 32, 32चा 2 इथे, हातचे आले 3, 8 चौक 32, 32 आणि 3 35. तर किती आली? 352 मीटर. हा आला C व्हॅल्यू म्हणजे परिघ. वर्तुळाकार बागेचा परिघ आला 352 मीटर. ही परिघ व्हॅल्यू म्हणजे एक पदरी कुंपण झालं. आपल्याला 4 पदरी कुंपणामध्ये किती मीटर बसणार आहे ते काढायचं आहे. बघा बागेभोवती 4 पदरी कुंपण
घालायचे आहे. बरोबर. म्हणून तारेची एकूण लांबी, समजा तारेचं कुंपण घालायचं आहे, तारेची एकूण लांबी किती येईल ते आपल्याला काढायचं आहे. तर 4 पदरी कुंपण करायचं आहे म्हणून 4, एक पदर जो आहे, एक पदरी कुंपणासाठी 352 मीटर तार लागणार आहे. तर 4 पदरी कुंपणाला 4 गुणिले 352. आता आपण यांचा गुणाकार करून घेऊ. 4 दुने 8, 4 पंच 20, 20चा 0 इथे हात चला आले 2, 4 त्रिक 12, 12 आणि 2 14, म्हणजे 1408 मीटर इतकी काय लागणार आहे, तार पाहिजे असणार आहे. 1408 मीटर लांबीच्या तारेसाठी प्रति मीटर ₹40 प्रमाणे येणारा खर्च बरोबर ₹40 गुणिले 1408. ह्या दोघांचा गुणाकारानंतर ₹56,320 इतका खर्च येणार आहे. तर आपण इथे लिहून घेऊया उत्तरामध्ये, कुंपण घालण्याचा खर्च बरोबर ₹56,320. उदाहरण क्रमांक 4 आहे. एका बैलगाडीच्या चाकाचा व्यास म्हणजे कोणती व्हॅल्यू, डी व्हॅल्यू 1.4 मीटर आहे. त्या बैलगाडीला 1.1 किलोमीटर अंतर पूर्ण करण्यासाठी तिच्या चाकाचे किती फेरे होतील. आता बघा, बैलगाडीच्या एका चाकाच्या फेऱ्यामध्ये एका परिघा एवढं अंतर कापलं जातं. तर आपण इथे लिहिणार आहोत, बैलगाडी तिच्या चाकाच्या एका फेऱ्यात परिघा एवढे अंतर जाते. आता आपल्याला चाकाचा परिघ काढायचा आहे आणि व्यास म्हणजे डी व्हॅल्यू दिलेली आहे. तर बघा, चाकाचा परिघ म्हणजे सर्कम्फरन्स C = πd हा फॉर्म्युला आहे. बरोबर, C = πd. आता पाय किंमत आहे 22/7, डी ची किंमत आहे 1.4 मीटर. 7 × 7, 7 दुने 14. उत्तरामध्ये दशांश चिन्हाच्या उजव्या साईडला 1 नंबर आहे. इथे याच्यामध्ये ह्या दोघांचा भागाकार केला आपण. ह्या दोघांच्या भागाकारामध्ये ह्या नंबरमध्ये फक्त ह्याच नंबरमध्ये दशांश चिन्हाच्या उजव्या साईडला 1 नंबर आहे, म्हणून उत्तरामध्ये पण दशांश चिन्हाच्या उजव्या साईडला 1 नंबर यायला पाहिजे, म्हणून इथे दशांश चिन्ह दिलं. याच्या पुढे नंबर नाहीत म्हणून आपण इथे 0 लिहिला. बरोबर. आता ह्या दोघांचा गुणाकार येणार आहे परिघ 22 गुणिले 0.2, 2 4, 2 4. आता 0ने ह्या दोघांना गुणाकार केला तर उत्तर काय येणार आहे, 0च येणार आहे. तर ह्या दोघांच्या गुणाकारामध्ये दशांश चिन्हाच्या उजव्या साईडला 1 नंबर आहे, म्हणून 1 नंबर उत्तरामध्ये पण यायला पाहिजे, म्हणून आपण इथं दशांश चिन्ह दिलं. याच्या उजव्या साईडला 1 नंबर आहे, म्हणजे 4.4
मीटर हा आला चाकाचा परीघ. सी व्हॅल्यू. बरोबर. आता बघा फेऱ्यांची संख्या n मानू. आता बघा आपल्याकडे फॉर्म्युला आहे, बैल गाडीने कापलेले अंतर बरोबर फेऱ्यांची संख्या गुणुले परीघ. बैलगाडीने कापलेले अंतर आपल्याकडे आहे 1.1 किलोमीटर आहे, पण ते आपल्याला मीटरमध्ये करून घ्यावं लागणार आहे. 1.1 किलोमीटर म्हणजे काय असतं, 1100 मीटर इतकं असतं. आपण त्याला मीटरमध्ये, ही किलोमीटर जे अंतर आहे त्याला मीटरमध्ये का कन्वर्ट करून घेणार, कारण परीघ व्हॅल्यू जी आहे ती पण आपल्याला मीटरमध्ये आहे आणि व्यास पण आपल्याला मीटरमध्ये दिलेला होता, म्हणून आपण किलोमीटर ही पण काय करणार आहोत, मीटरमध्ये कन्वर्ट करून घेणार आहोत. 1.1 किलोमीटरचं किती होणार, 1100 मीटर होणार. तर इथे आपण 1100च घेणार आहोत. बघा बैलगाडीने कापलेले अंतर 1100 मीटर बरोबर फेऱ्यांची संख्या आपण n मानलेली आहे गुणुले परीघ किती आला आहे आपला 4.4 मीटर आलेला आहे. आता यांची किंमत काढायची आहे. 4.4ला इकडे शिफ्ट करावी लागणार. हा 4.4 इथे n सोबत गुणाकारामध्ये आहे, तिकडे भागाकारामध्ये शिफ्ट होणार. तर बघा 1100 भागिले 4.4 इज इक्वल टू n व्हॅल्यू म्हणजे फेऱ्यांची संख्या आपल्याला मिळून जाणार. तर बघा इथे अंशामध्ये 1100, इथं छेदामध्ये 4.4 म्हणजे इथं काय आहे, दशांश चिन्ह आहे. हा दशांश चिन्ह आपल्याला काढून टाकायचा आहे. तर या दशांश चिन्हाच्या उजव्या साईडला एक अंक आहे, म्हणून आपण छेदाला 10ने गुणणार. 10ने गुणल्यानंतर हा डेसिमल पॉईंट इथून निघूनच जाणार. तो कुठे येणार, इथला इथे शिफ्ट होणार. इथे शिफ्ट झाल्यानंतर काही फरक आहे का, नाही, कारण हा नंबर आपल्याला 44 मिळून जाणार. मग 44ने भाग द्यायला सोपं जाणार, म्हणून आपण छेदाला 10ने गुणणार. कारण 10ने गुणायचं, 100ने गुणायचं, 1000ने गुणायचं ते कशावर डिपेंड असतं, दशांश चिन्हाच्या उजव्या साईडला किती डिजिट आहे त्यावर. इथे एकच आहे, म्हणून आपण एकावर एक शून्य म्हणजे 10नीच या संख्येला काय करणार आहोत, या छेदाला गुणणार आहोत. छेदाला 10ने गुणल्यानंतर अंशाला पण 10नेच गुणावं लागतं, म्हणून आपण अंशाला आणि छेदाला दोघांना 10नेच गुणणार आहोत. तर बघा गुणुले 10, याला पण 10ने गुणलं तर आपल्याला n व्हॅल्यू मिळणार. आपल्याला उदाहरण सोडवायला सोपं जावं म्हणून आपण 10ने गुणलेलं आहे, लक्षात घ्या. आता यांचा गुणाकार काय येणार आहे बघा, 1 2 3 0 आहे, 1 2 3 0, 11 1 11 बरोबर. हा आला अंशाचा गुणाकार. आता छेदाचा गुणाकार म्हणजे 4.4ला जर 10ने गुणलं तर हे 44 येणार आहे. नंतर आपल्याला मिळणार n ची किंमत, म्हणजे 4.4ला 44 मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण काय केलं, अंशाला आणि छेदाला दोघांना पण 10ने गुणून घेतलं आणि भागू शकतो. 11 1 11, त्याच्यानंतर हे 3 0, 11 चौक 44. इथं किती आहे आता, 1000 भागिले 4, 4 1 4, 4 2 8, 10ला डायरेक्ट भागलं, 4 2 8, 10 मधनं 8 वजा झाले, 2 राहिले, 2 आणि 0 20 झाले, 4 5 20 आणि हा 0 आहे असंच, म्हणजे 250 म्हणजे 250 ही किंमत आली यांची. म्हणजे यांना आपण काय मानलं होतं, फेऱ्यांची संख्या. तर किती फेरं पूर्ण होतील 1.1 किलोमीटरमध्ये, तर चाकाचे 250 फेरे पूर्ण होणार आहे जेव्हा बैलगाडी 1.1 किलोमीटर जाईल. चाकाचे 250 फेरे होतील
थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 7वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.